शीतल तेजवानीची आज पुन्हा एकदा चौकशी होणार आहे। चौकशी करता शीतलला पोलीस आयुक्त कार्यालयात आणलं गेलं आहे। काल शीतल तेजवानीला अटक झाली होती, त्यानंतर फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये तिला ठेवण्यात आलं होतं। मंडव्यातल्या भूखंड घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानी ही मुख्य आरोपी म्हणून ताब्यात आहे। शीतल तेजवानीची आज या सगळ्या संदर्भात पुन्हा चौकशी होणार आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे देखील चौकशीच्या फेऱ्यात आहेत। आपण या सगळ्याच्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आत्ता माझ्यासोबत आहेत। रोहन, या सगळ्या संदर्भात आत्ताची अपडेट काय आणि शीतल तेजवानीवरती कशा पद्धतीची कारवाई होऊ शकते? खरं तर शीतल तेजवानी यांना काल सायंकाळी अटक केल्यानंतर कालचा मुक्काम ज्यांचा जो आहे तो फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये होता आणि तिथून आज त्यांना कोर्टामध्ये दुपारच्या सुमारास हजर करणार होते। परंतु त्यापूर्वी पुन्हा एकदा पोलीस आयुक्तालयात जे आहे ते फरासखानाहून शीतल तेजवानी यांना काही वेळापूर्वी आणलेलं आहे आणि माझ्या पाठीमागे असणाऱ्या कार्यालयामध्ये जे आहे ती त्यांची चौकशी पुन्हा एकदा EOW कडून केली जाते। कदाचित रिमांड रिपोर्टमध्ये काही मुद्दे जे आहेत ते पुणे पोलिसांना दाखवावे लागणार आहेत कोर्टामध्ये आणि पोलीस कस्टडीची मागणी जी आहे ती करावी लागणार आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा भाग हाच आहे की EOW कडून जो रिमांड रिपोर्ट आज कोर्टामध्ये दिला जाईल त्या रिमांड रिपोर्टमध्ये नेमकी अशी कुठली मुख्य कारणं असणार आहेत, त्या कारणांमुळे पुणे पोलीस जे आहेत ते शीतल तेजवानीचा रिमांड मागतील। कारण का आणखी चौकशी जी आहे ती शीतल तेजवानींची पुणे पोलिसांना करायची आहे अशी माहिती समजते। कारण का जमीन खरेदी करणाऱ्यांपेक्षा जमीन विक्री करणारे दोषी असल्याचं निष्पन्न पुणे पोलिसांच्या सगळ्या तपासात झालेलं पाहायला मिळतंय। जी कागदपत्रांची पडताळणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती, गेल्या काही चौकशांमध्ये शीतल तेजवानीची जी चौकशी केलेली होती ते सगळं पाहता आत्ताच्या घडीला तरी शीतल तेजवानी यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्याचा दोष ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे शीतल तेजवानी यांनी आमिडिया कंपनीशी कोणाशी संपर्क साधला होता का, पार्थ पवार यांच्यासोबत त्यांनी स्वतःहून संपर्क साधून या सगळ्या जमिनीचा व्यवहार किंवा दिग्विजय पाटलांसोबत हा सगळा व्यवहार केला होता का, याबाबत काय भूमिका पुणे पोलिसांसमोर कोर्टासमोर पुणे पोलीस मांडतायत हे महत्त्वाचं आहे। आणि शीतल तेजवानी देखील कोर्टाला काही अधिकची माहिती जी पुणे पोलिसांना दिली नाही, परंतु कोर्टासमोर अधिकची काही माहिती शीतल तेजवानींकडून दिली जाऊ शकते का, याबाबतची देखील माहिती घेणं अतिशय आता आगामी काळामध्ये महत्त्वाचं असणार आहे। रोहन, तुम्ही माझ्यासोबत जोडलेले राहा। पुढच्या एका बातमीवर सुद्धा तुमच्याकडून विश्लेषण अपेक्षित आहे। पुण्याच्या मुंडवामधली ही बातमी आहे। पुण्याच्या मुंडवामधल्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये 6 जिल्हा निबंधकांच्या कार्यालयात थोड्याच वेळात सुनावणी सुरू होतोय। दिग्विजय पाटील या वेळी उपस्थित राहतील का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। पार्थ पवारांच्या आमिडिया कंपनीची बाजू 10 वकिलांची टीम मांडतीये। सुनावणी करता हजर राहण्याकरता दिग्विजय पाटलांना समन्स पाठवण्यात आलंय। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया। रोहन कदम माझ्यासोबत आहेतच। रोहन, याही संदर्भात आपल्याकडनं विश्लेषण अपेक्षित आहे। दिग्विजय पाटलांकडे रोख आहे आणि ते आत्ता उपस्थित राहतील का, हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। दिग्विजय पाटलांना या सगळ्या संदर्भातलं समन्स देखील पाठवलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचा भाग हाच आहे की या शीतल तेजवानींना अटक काय झाली तर त्यांनी जमिनीची विक्री केली म्हणून झाली, पण जमिनीची विक्री केल्यानंतर जी स्टॅम्प ड्युटी भरायची असते ती स्टॅम्प ड्युटी का भरली नाही याची चौकशी जी आहे ती तिकडे जिल्हा निबंधक कार्यालयामध्ये सुरू आहे। आणि आमिडिया कंपनीने ही सगळी स्टॅम्प ड्युटी चुकवली आहे, जाणून बुजून ही स्टॅम्प ड्युटी भरलेली नाही। 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती केवळ हा सगळा व्यवहार जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय। त्यामुळे या सगळ्याची चौकशी जी आहे ती जिल्हा निबंधक कार्यालयामध्ये पार पडणार आहे, त्याबाबतची सुनावणी पार पडणार आहे। आणि आमिडिया कंपनी दिग्विजय पाटील स्वतः उपस्थित राहतील अशा प्रकारची चर्चा होती, शक्यता होती, परंतु ते तिथं उपस्थित राहिलेले नाहीये। 10 वकील जे आहेत ते त्यांनी मीडिया कंपनीकडून दिलेले आहेत आणि त्यांच्याकडे जे काय कागदपत्र आहेत, म्हणजे त्यांनी जे काय पद्धतीने 2% जरी भरायचा असतो तो देखील स्टॅम्प ड्युटी भरलेला नाही, त्याची काय कारण आहेत, या कारणांची सगळ्यांची विवेचना जी आहे ती त्या सुनावणीमध्ये पार पडणार आहे। त्यांची भूमिका जिल्हा निबंधक कार्यालयाकडून जाणून घेतली जाणार आहे आणि जर का ते यामध्ये दोषी ठरले, यामध्ये त्यांनी कर चुकवल्याचं स्टॅम्प ड्युटी चुकवल्याचं सिद्ध झालं तर त्यांना ती स्टॅम्प ड्युटी पुन्हा एकदा भरावी लागू शकते। त्यामुळे आता या सगळ्या सुनावणीमध्ये देखील काय महत्त्वाच्या बाबी पार पडतायत, आमिडिया कंपनीची भूमिका जी आहे ती पार्थ पवारांचे वकील किंवा आमिडिया कंपनीचे जे काही वकील असतील त्या वकिलांकडून कशा पद्धतीने मांडली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच रोहन, धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता। दरम्यान हे सगळं प्रकरण काय आहे ते पुन्हा एकदा आपण पाहूया। मुळशी तालुक्यातील मौजे मुंडवा इथं 300 कोटींच्या जमिनीची खरेदी खत नोंदणी झालेली आहे। जमिनीची बाजारभावानं किंमत 1800 कोटी असल्याचा विरोधकांचा दावा आहे।
महार वतनाची ही जमीन असल्याचं देखील पुढे आलंय. अशी जमीन सरकारच्या परवानगीशिवाय विकता, हस्तांतरित करता किंवा गहाण ठेवता येत नाही असा नियम आहे. 25 मे 2025 ला याच जमिनीचा व्यवहार झाला. नाममात्र 500 रुपये मुद्रांक शुल्क या जमिनीच्या खरेदी करता भरलं गेलं. या व्यवहारामध्ये 21 कोटींचं मुद्रांक शुल्क भरणं अनिवार्य होतं. ही बाब महत्वाची आहे. मात्र ते 48 तासात उद्योग संचालनालयाकडून माफ करण्यात आलं अशी देखील माहिती समोर आली. 1973 साली ही संबंधित जमीन सरकारनं बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या संस्थेला 2038 पर्यंत लीजवर दिलेली होती. 2006 साली शीतल तेजवानी यांनी इतर 272 पक्षकारांबरोबरीनं पॉवर ऑफ अटर्नी करून घेतलेली होती. शीतल तेजवानी यांनीच अमेडिया कंपनीबरोबर खरेदी खताचा हा व्यवहार नोंदवला आहे अशा संदर्भातली देखील माहिती समोर आली. आरोपींमध्ये शीतल किशनचंद तेजवानी, दिग्विजय अमरसिंग पाटील आणि रवींद्र बाळकृष्ण तारू यांची नावं समोर आहेत. दरम्यान या सगळ्या प्रकरणावरून विरोधकांनी एका बाजूला गोंधळ घातलेला आहेच, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही मागणी केली. मुंडवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवारांच्या सहभागावरून दमानिया आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. आता दिग्विजय पाटीलची 2 तारखेला चौकशी झाली अशी माहिती मिळतेय आणि तो माणूस आज बहरेनला देखील गेला अशी जेव्हा बातमी मी ऐकते धक्का बसतो की एवढा मोठा क्रिमिनल चार्ज असताना अशा व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली अधिकाऱ्यांनी. जर हा माणूस परत देशात आला नाही तर या पूर्ण चौकशीची ही जी आहे प्रक्रिया जी आहे ती थांबणार आहे का, हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. कारण त्याला बहरेनमध्ये सेटल करतील, इथे आणलं जाणार नाही आणि याच्या पुढची चौकशी सगळी होणारच नाही. हे खारगे समितीचा अहवाल आत्ता आला असता तर अधिवेशनात धुमाकूळ घालून अजित पवारांचा राजीनामा झाला असता. उपमुख्यमंत्री पदाचा, पालकमंत्री पदाचा, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांचा राजीनामा झाला असता. पण तसं होऊ नये म्हणून आत्ताच्या घटकेला 1 महिन्याचं, खरं तर 8 दिवस एक्सटेन्शन दिलं तर ठीक आहे, पण 1 महिन्याचं तब्बल जे एक्सटेन्शन दिलं गेलंय की आता पुढच्या नवीन वर्षी आपण हे सगळं बघू, तर हे बिलकुल चालणार नाही. विरोधी पक्ष महाराष्ट्रातला जर थोडा बहुत जरी जागा असेल तरी त्यांनी पण आवाज उचलावा आणि कुठच्याही त्यांनी सांगावं की आत्तापर्यंतची जी झालेली चौकशी आहे त्याचा प्राथमिक अहवाल तरी आत्ताच्या घटकेला आला पाहिजे. एवढंच नाही तर FIR मध्ये अमेडिया कंपनीचं नाव आणि पार्थ पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे असे डिमांड मी करते. तसं विरोधी पक्षांनी सुद्धा करणं गरजेचं आहे. ताकदीने ते करतील की नाही माहित नाही, मी तरी नक्कीच करणार. दरम्यान मुंडवा जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांवर कारवाईची अंबादास दानवे यांनी देखील मागणी केली आहे. ज्या अर्थी देणारी व्यक्ती दोषी आहे त्या अर्थी घेणारीही व्यक्ती दोषी आहे. अमेडिया कंपनी या व्यवसायात असल्यामुळं 1% आणि 99% भेद करता येणार नाही. 99% असा कोणताही कंपनीत असा नाही आहे की 99% संमतीशिवाय 1% काही निर्णय घेऊ शकतो. आणि म्हणून याच्यात 100% पार्थ पवार आणि ते पाटील या दोघांना सुद्धा अटक झाली पाहिजे. जमीन विकणारा सरकारी त्याच्यावर कारवाई होते आणि सरकारी जमीन घेणाऱ्यावर कारवाई होत नाही. म्हणून हे तर खूप झालं. म्हणजे तिजोरी फोडणारा आणि तिजोरीतून फोडल्यानंतर जो माल ज्याच्याकडे देतो तो लंपास करणारा तो आरोपी नाही. ते तो दरवाजा त्यात फोडायसाठी शस्त्र देण्याचं काम कोण केलं? तिजोरी फोडायसाठी.
वळूया पुढल्या बातमीकडे. ईव्हीएम ऑनलाईन सुद्धा हॅक होतात. ईव्हीएम घोटाळा कसा होतो हे सगळ्यांना माहिती आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी हे वक्तव्य केलं. उमेदवार धास्तीत आहे की आपलं काय होणार, 20 दिवसामध्ये काही ईव्हीएम मध्ये गोंधळ करतील का. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सर्व स्ट्रॉंग रूमच्या समोर सर्वांनी आपले आपले लोक ठेवावे. ईव्हीएम हॅक स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊन होत नाही. ऑनलाईन सगळं हॅकिंग त्या निमित्तानं होऊ शकतं. अशा पद्धतीचा संपूर्ण हा निवडणूकचा खेळ खंडोबा त्या निमित्तानं निवडणूक आयोग आणि राज्य शासनाने केलेला आहे.